अब्राहमाच्या परिवाराचा इतिहास आणि स्वर्गीय माता शीर्षक उपदेशासह या आपण बायबलच्या भविष्यवाण्यांच्या द्वारे परमेश्वराच्या वचनाला सामायिक करण्याचा आणि त्यांच्या इच्छेला शोधण्याचा काही वेळ घेऊया. या आपण क्षणभरासाठी याबद्दल विचार करूया. जेव्हा आपण अब्राहमाच्या काळातील लोकांचा, मोशेच्या काळातील लोकांचा आणि 3500 वर्षांपूर्वीच्या इस्रायल लोकांचा विचार करतो, जर ते यहोवा परमेश्वराला ओळखत नव्हते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हते, तर त्यांच्या आत्म्याचा अंतिम परिणाम काय झाला असेल? तसेच त्या लोकांचा शेवटचा परिणाम काय झाला असेल, ज्यांनी 2000 वर्षांपूर्वी या पृथ्वीवर आलेल्या येशू ख्रिस्ताला ओळखले नाही आणि त्यांना परमेश्वराच्या रूपात स्वीकारलेही नाही. पवित्र आत्म्याच्या युगामध्येही जर लोक आत्मा आणि वधूला ओळखत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत, तर त्यांचा शेवटचा परिणाम काय असेल? जेव्हा आपण याबद्दल विचार करतो, तेव्हा मला वाटते परमेश्वराने आपल्याला सत्याला पाहण्याची, ऐकण्याची आणि समजून घेण्याची परवानगी दिली आहे. याबद्दल आपण दररोज परमेश्वराला आभार आणि गौरव नाही दिले पाहिजे? आज या विषयाद्वारे या आपण स्वतःला विचारूया, स्वर्गाच्या राज्यात कोण प्रवेश करू शकेल? स्वर्गीय वारसा कोण प्राप्त करू शकतो? आपण याला फक्त ज्ञान म्हणून नाही समजले पाहिजे, पण या वस्तुस्थितीवर दृढ विश्वास आणि आश्वासन असले पाहिजे की हा स्वर्गाच्या राज्याचा नियुक्त मार्ग आहे, म्हणजे तुम्ही आणि मी त्या तारणाच्या मार्गावर चालू शकू जो परमेश्वराने आपल्यावर प्रकट केला आहे. तारणाच्या बाबतीत अब्राहमाच्या परिवाराचा इतिहास हा इतिहासाचा तो अंश आहे जो अत्यंत आवश्यक आणि अतिशय महत्त्वाचा धडा आहे. अब्राहमाच्या परिवारात अब्राहम आणि त्याची पत्नी सारा होते. इसाकाचा जन्म सारापासून झाला होता. जेव्हा परमेश्वराने अब्राहमाला म्हटले, तुझी संतती नक्कीच तो वारस असेल जो तुझ्या संपत्तीतील सर्व काही प्राप्त करेल, पण अब्राहमाला मूल नव्हते. अशा प्रकारे हागार, जी साराची दासी होती, हिने इश्माईल नावाच्या एका मुलाला जन्म दिला. याच्याद्वारे आपण आज जुना करार आणि नवीन करार यांच्यातील संबंधाला समजू शकतो. अब्राहमाच्या परिवाराचा इतिहास महत्त्वाचा आहे कारण की हा आपल्याला नवीन कराराच्या वास्तविकतेबद्दल शिकवतो. जर तुम्ही या गोष्टीला न समजता गलतीकारास अध्याय 3 आणि 4 वाचता, तर तुम्हाला अजिबात स्पष्ट समजणार नाही की ते अध्याय वास्तविकरित्या कशाबद्दल बोलत आहेत. आज या आपण अब्राहमाच्या परिवाराच्या इतिहासाला लक्षपूर्वक पाहूया. अब्राहमाच्या परिवारामध्ये स्वर्गीय माताच्या भूमिकेला समजून घेऊया आणि पुष्टी करूया की स्वर्गीय माताशिवाय ज्या अविभाज्य भूमिका बजावत आहेत, कोणीही सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याला प्राप्त करू शकत नाही. हे आणखी समजावून घेण्यासाठी या आपण लुका अध्याय 16 वचन 19 मध्ये देण्यात आलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या दाखल्याला पाहूया. अध्याय 16 वचन 19. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता जो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे, शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तक्रिया करण्यात आली. तो अधलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी. येशूने आपल्याला स्वर्ग आणि नरक या दोहोंची वैशिष्ट्ये दाखवण्यासाठी या दाखल्याचा वापर केला. पण वचन 24 मध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. श्रीमंताने कोणाला हे बापा म्हटले? गरीब आणि श्रीमंत त्यांच्या मृत्यूनंतर अशा प्रकारच्या जगामध्ये गेले. मृत्यूनंतर लोक ज्या जगात जातात ते आध्यात्मिक जग आहे.
आध्यात्मिक जगामध्ये फक्त परमेश्वरालाच आपल्या पित्याच्या रूपामध्ये समजले जाते, पण येथे पिता परमेश्वरला पिता अब्राहम या रूपामध्ये व्यक्त केले आहे. शेवटी आपण स्पष्टपणे समजू शकतो की अब्राहम परमेश्वराला दर्शवतो आणि तो एक असा व्यक्ती आहे ज्याचा उपयोग भविष्यसूचक रूपाने परमेश्वराला दर्शवण्यासाठी करण्यात आला आहे. मग आपण कोणाच्याद्वारे परमेश्वराच्या राज्याचा वारसा प्राप्त करू शकतो? ही आपल्या तारणाबाबत सर्वात मोठी समस्या आहे. तुम्हाला काय वाटते की स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या संपूर्ण अटी काय आहेत? आपण परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही सहमत नाहीत का? आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे. पण जरी परमेश्वर आपल्या सोबत आहेत, योहान अध्याय 1 मध्ये लिहिले आहे की कोणीही त्यांना स्वीकारले नाही. जसे की आपण त्यांना स्वीकारल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. म्हणून या आपण अब्राहमाच्या परिवाराद्वारे त्या सर्व प्रकारांना शोधूया ज्यामध्ये परमेश्वर स्वतःला प्रकट करतात, म्हणजे आपण त्यांना स्वीकारू शकू. जसे की उल्लेख केल्याप्रमाणे लूक अध्याय 16 मध्ये अब्राहम, ज्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये हे बापा म्हटले गेले होते, परमेश्वराला दर्शवतो. परमेश्वरने आपल्याला अब्राहमाच्या परिवाराच्या इतिहासाद्वारे स्वर्गाच्या राज्याचा मार्ग जाणून घेण्याची परवानगी दिली. या आपण उत्पत्ती अध्याय 15 मध्ये याची पुष्टी करूया. उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 15 वचन 1 मध्ये पाहूया. या गोष्टी घडल्यावर अब्राहमास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्रामा, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राहम म्हणाला, प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार, कारण माझ्याकडे मुलबाळ नाही आणि दमिश्की एलेझर माझ्या घराचा मालक होणार. एलियाजार तो दास होता ज्याला अब्राहमाने आपल्या घरात वाढवले होते. तो एक विश्वासू दास होता. अब्राहमाने म्हटले, जसे की मला मूळ बाळ नाही, म्हणून मी माझी सर्व संपत्ती एलियाजरला देईल. मी या व्यक्तीला माझा वारस बनवू इच्छितो. या आपण त्या उत्तरावर दृष्टी टाकूया जे परमेश्वराने त्याला दिले होते. वचन 3, अब्राहम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारीस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही. परमेश्वराने म्हटले, हा मनुष्य विश्वासू आणि त्याच्या कामात चांगला आहे, पण तो तुझा वारस नाही. मग त्याच्या वारसाकडे कोणती पात्रता असली पाहिजे? तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजावतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. तुझी संतती आकाशातील ताऱ्यांप्रमाणे गणली जाईल. जेव्हा आपण अब्राहमाच्या वयाचा विचार करतो तेव्हा त्यावेळे तो मूल उत्पन्न करण्यासाठी खूप वृद्ध झाला होता. पण परमेश्वरने म्हटले, तुझी संतती अगणित असेल. म्हणून आपला दास एलियाजरला, ज्याला तू तुझ्या घराण्यात वाढवलेस, आपला वारस बनवू नको. त्याऐवजी परमेश्वरने म्हटले, तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. परमेश्वराच्या वचनानुसार शेवटी अब्राहमाच्या स्वदेहातून खरोखर एका पुत्राचा जन्म झाला. त्यावेळेस अब्राहमाची पत्नी सारा देखील अशा वयात पोहोचली होती की ती एखादे मूल होण्याचा विचार देखील करू शकत नव्हती. म्हणून साराने एक मिस्री स्त्री हागार, जिला तिने आपली दासी बनवले होते, अब्राहमाला त्याची द्वितीय पत्नी म्हणून दिली. अब्राहमाने हा उपाय करूनही परमेश्वराच्या इच्छेला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जसे की परमेश्वराने म्हटले, तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. म्हणून अब्राहमाने विचार केला की त्याच्याकडे मूल होण्यासाठी दुसरी पत्नी करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. नंतर त्याने जन्मलेल्या मुलाचे नाव इश्माएल ठेवले. अध्याय 16 वचन 11 मध्ये असे म्हटले आहे, परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, पहा, तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इश्माएल ठेव, कारण परमेश्वरने तुझा आक्रोश ऐकला आहे.
तो रानगाढवासारखा मनुष्य होईल. त्याचा हात सर्वांवर चालेल व सर्वांचा हात त्याचवर चालेल. तो आपल्या सर्व भाऊबंधांच्या देखत पूर्वेस वस्ती करील. तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आताएल रोई असे ठेविले. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी याही ठिकाणी मागून पाहिले काय? यावरून त्या विहिरीचे नाव बेल राहे रोई असे पडले. कादेश व बेरेत यांच्या दरम्यान ही विहीर आहे. वचन 15. हगारेला अब्रामापासून मुलगा झाला. हगारेपासून झालेला आपल्या मुलाचे नाव अब्रामाने इश्माईल ठेवले. हगारेला अब्रामापासून इश्माईल झाला तेव्हा अब्राहम 86 वर्षाचा होता. जरी इश्माईल अब्रामाचा मुलगा होता तरी देखील या आपण अध्याय 17 वचन 1 मध्ये पाहूया की इश्माईल अब्रामाचा वारस बनण्याबाबत परमेश्वराने काय निर्णय घेतला. अब्राहम 99 वर्षाचा झाला होता तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे. तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो. तुला मी बहुगुणित करीन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा, तू काय होणार? राष्ट्रसमूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राम श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत, तुला अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. या आपण वचन 15 वर जाऊया. मग देवाने अब्रामास सांगितले, तुझी बायको साराय, हिला यापुढे साराय म्हणावायचे नाही, तर तिचे नाव सारा होईल. मी तिला आशीर्वादित करीन. एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन. तिच्यापासून काय होईल? राष्ट्रे उद्भवतील. परमेश्वरने अब्रामास म्हटले, मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक करीन. आणि साराविषयी म्हटले, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील. तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपजतील. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षांच्या माणसाला मूल होईल काय? 90 वर्षांच्या सारेला मूल होईल काय? अब्राहम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले. अब्राहम असा विचार करून काळजीत पडला, मी माझ्या परिवारामुळे परमेश्वराला अनपेक्षित त्रास देत आहे का? इश्माईल परमेश्वराच्या सानिध्यात कोणत्याही अडचणीशिवाय जगला आणि वंशाला पुढे वाढवले, हे योग्य होणार नाही का? याच गोष्टीमुळे त्याने परमेश्वराला म्हटले, इश्माईल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले. वचन 19. मग देव म्हणाला, नाही नाही, तुझी बायको सारा, हिच्याच पोटी तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव इसहाक ठेव. त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन. जसे तुम्ही पाहू शकता, परमेश्वरने अब्राहमास म्हटले, तुझी बायको सारा, हिच्याच पोटी तुला एक मुलगा होईल आणि मी तिचा मुलगा इसहाक याच्याशी करार करीन. परमेश्वराची इच्छा होती की इसहाक अब्राहमाच्या परिवाराचा वारस व्हावा. शेवटी इसहाकाला अब्राहमाची सर्व संपत्ती वारसा म्हणून देण्यात आली होती. आपण या सर्व वेगवेगळ्या तुकड्यांना एकत्र ठेवूया. लुका अध्याय 16 मध्ये हा उल्लेख करण्यात आला आहे की अब्राहम परमेश्वराला दर्शवतो. 3 उमेदवार होते जे अब्राहमाच्या परिवारातील सर्व संपत्तीला वारसाच्या रूपात प्राप्त करू शकत होते. पहिला एलिएझर होता, दुसरा इश्माईल होता आणि तिसरा इसहाक होता. पण जर आपण लक्षपूर्वक पाहिले तर परमेश्वराने पहिला उमेदवार एलिएझरला असे म्हणून नाकारले, तो तुझा वारस नाही. मग एलिएझरकडे कोणती पात्रता नव्हती? आपण या गोष्टीला लक्षपूर्वक पाहण्याची गरज आहे. या प्रश्नाचे उत्तर अगदी जवळून या गोष्टीशी संबंधित आहे की प्रत्येक उमेदवाराचे पिता आणि माता कोण आहेत. एलिएझर लहानपणापासूनच अब्राहमाच्या घराण्यात एका दासाच्या रूपात पालन पोषण झालेला होता. इस्रायलच्या कायद्यानुसार जेव्हा एखाद्याचे माता पिता एखाद्या घराण्यात दास होते तेव्हा त्यांना जन्मलेली मुलेही त्या घराण्यात दास म्हणून राहत असत. म्हणून जेव्हा आपण अब्राहमाला एलिएझर बद्दल असे म्हणताना ऐकतो की माझ्या घरात जन्मलेला दास, तेव्हा हे सिद्ध करत नाही का की एलिएझरचे पिता आणि माता कोण होते?
ते सर्व दास होते. 다 종이었습니다. ते स्वतंत्र नव्हते. 가 아니었습니다. 그래서 결국 하나님께서는 अशा प्रकारे परमेश्वराने म्हटले, जरी तो आपल्या कामामध्ये खूप विश्वासू आणि उत्तम आहे, तरी एलिएझर तुझा वारस होणार नाही. मग आपण वारसाच्या रूपामध्ये कोणाला निवडणार? 어떻게 생각합니까? जेव्हा अब्रामाने विचारले तेव्हा परमेश्वराने म्हटले, तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. 돼야 된다라고 이렇게 알려주셨습니다. म्हणूनच साराची दासी हागार हिने अब्रामासाठी इश्माईल नावाच्या एका मुलाला जन्म दिला. 이라는 자식을 पण जरी त्याचा पिता अब्राहम होता, 그렇지만 거기도 तो एक स्वतंत्र पुरुष होता. 아브라함으로서 पण तरी त्याची माता एक दासी होती आणि स्वतंत्र स्त्री नव्हती. परिणामी याच कारणास्तव परमेश्वराने इश्माईल बद्दल बोलताना गलतीकाराच्या पुस्तकामध्ये त्याचे दास म्हणून वर्णन केले. 종이라고 표현했습니다. 갈라디아서 4장 21절 या आपण गलतीकाराचे पुस्तक अध्याय 4 वचन 21 पाहूया. 내게 말하라. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा. 하나는 कारण शास्त्रात असे लिहिले आहे की अब्राहमाला 2 मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. 아들이 있었는데 अब्राहमाला 2 मुलगे होते, त्यांपैकी एक दासीपासून होता. तो कोण होता? दासीपासून कोणाचा जन्म झाला होता? 누구죠? इश्माईलचा. 하나는 जसे की असे लिहिले आहे, 다 했으니 व एक स्वतंत्र स्त्रीपासून. मग स्वतंत्र स्त्री सारापासून जन्मलेला पुत्र कोण होता? तो इसाहाक होता. 23절 वचन 23 मध्ये असे म्हटले आहे, 종에게서는 तरी दासी म्हणजे हागारपासून झालेला देह स्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्री म्हणजे सारापासून झालेला वचनामुळे जन्मला. 이것은 비유니 या गोष्टी दृष्टांतरूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे 2 करार होते. एक तर सिनाई पर्वतावरून केलेला तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार आहे. 성경에서는 종이라고 बायबलमध्ये हागारेच्या पुत्राला दास म्हणण्यात आले आहे. हा एक अतिशय महत्वाचा उतारा आहे जो आपण लक्षात ठेवला पाहिजे. या उलट परमेश्वराने इसाकाबद्दल काय म्हटले? 어떻게 말씀을 하셨는가? या आपण उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 17 वचन 19 वर परत जाऊया. मग देव म्हणाला, नाही नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल, तू त्याचे नाव इसाहाक ठेव. त्याच्या पश्चात 내가 그와 परमेश्वर त्याच्या बरोबर काय करतील? त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन. 것이다 하고 했습니다. 결국 이제 하나님께 शेवटी तो निवडलेला व्यक्ती अब्राहमाचा पुत्र इसाहाक नव्हता का, 바로 ज्याच्याशी परमेश्वराने करार केला होता? या आपण पुन्हा एकदा एलिएझरच्या मातापितावर एक दृष्टी टाकूया. 엘리에셀은 एलिएझरचा पिता स्वतंत्र नव्हता, पण एक दास होता आणि त्याची माता देखील स्वतंत्र नव्हती, तर ती दासी होती. म्हणून परमेश्वराने निष्कर्षामध्ये म्हटले की तो अब्राहमाच्या परिवाराचा वारस प्राप्त करणारा व्यक्ती बनू शकत नाही. इश्माईल बद्दल बोलायचे म्हटले तर त्याचा पिता अब्राहम होता, जो एक स्वतंत्र पुरुष होता. 어머니는 पण त्याची माता हागार होती, जी एक दासी होती. 하갈이 낳은 जरी हागाराचा पुत्र अब्राहमाचा पुत्र होता, पण शेवटी त्याचे फक्त एका दासाच्या रूपात वर्णन करण्यात आले. मग शेवटी त्याला वारस दिला गेला का? 유업을 어떻게 한다고요? 엘리에셀이는 अब्राहमाच्या संपत्तीचा वारस होण्याची परवानगी एलिएझरला नाही आणि इश्माईलला देखील देण्यात आली नाही. 결국 शेवटी सर्व वारसा इसाकाला देण्यात आला. जर आपण इसाकाला लक्षपूर्वक पाहिले तर आपण समजू शकतो की इसाकाचा पिता एक स्वतंत्र पुरुष अब्राहम होता आणि त्याची माता एक स्वतंत्र स्त्री सारा होती. 그래서 하나님께서 शेवटी परमेश्वराने इसाकाला अब्राहमाच्या परिवाराचा संपूर्ण वारसा प्राप्त करण्याची परवानगी दिली. 아브라함의 가정에 अब्राहमाच्या परिवाराचा वारसा प्राप्त करण्याचे प्रकरण आपले प्रकरण आहे की आपण कसे परमेश्वराच्या सार्वकालिक राज्याला प्राप्त करू शकतो. यासाठी परिपूर्ण अट काय आहे? 조건이 과연 무엇? येथे हे म्हटले आहे, वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. 자유자라 स्वतंत्र असण्याचा अर्थ काय आहे? स्वतंत्र कोण आहे? फक्त परमेश्वर स्वतंत्र आहेत. कारण की असे लिहिले आहे, आपण सर्व मनुष्य पापाचे दास आहोत. आपणही 우리 역시 पापाच्या अधीन कैद करण्यात आले आहोत आणि पापाचे दास आहोत. 근데 पण जे स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताला भेटले आहेत, 사람들은 त्यांना पिता आणि माताची संतान बनण्यासाठी आणि त्यांच्यावर आपल्या संतानाच्या रूपात शिक्का मारण्यासाठी
परमेश्वराने आपला पवित्र देह आणि आपले मौल्यवान रक्त त्यांना दिले आहे. याचा अर्थ आहे की जे लोक कनानच्या सार्वकालिक स्वर्गीय देशाचे वारीस होतील त्यांना पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांची परिपूर्ण संतान असले पाहिजे. अशा प्रकारे आजच्या जगामध्ये जे लोक म्हणतात की ते पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत किंवा जे म्हणतात की ते परमेश्वरावर विश्वास ठेवत नाहीत ते परमेश्वराच्या राज्याचे वारस होऊ शकतात का? 이 사람들은 유업의 हे लोक वारशातून वगळण्यात आलेला प्रथम गट असतील. 아브라함의 가정 अब्रामाच्या परिवारामध्ये वारस बनण्यासाठी या 3 सशक्त उमेदवारांच्या द्वारे परमेश्वराने आपल्याला ते विश्वासाचे जग दाखवले जे आज जगातील लोकांकडे आहे. 대목이라고 볼 수 있습니다. जे लोक म्हणतात पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्याशी माझा काहीही संबंध नाही ते परमेश्वराच्या राज्याचा वारस होऊ शकत नाहीत आणि स्वर्गाच्या राज्यातही प्रवेश करू शकत नाहीत. दुसरीकडे इश्माईल सारखे लोक आहेत जे म्हणतात मी पिता परमेश्वराच्या अस्तित्वाला स्वीकारतो पण मी कधीच माता परमेश्वरावर विश्वास ठेवू शकत नाही. 하는 사람도 परमेश्वराने त्यांना दासांच्या श्रेणीत ठेवले आहे. इसाकाबद्दल काय? इसाकाचा पिता अब्राहम होता जो स्वतंत्र होता आणि त्याची माता सारा होती जी स्वतंत्र होती. म्हणून ज्याप्रमाणे इसाकाला अब्राहमाच्या परिवाराचा वारसा देण्यात आला होता त्याचप्रमाणे आपण जे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवतो सार्वकालिक स्वर्गीय घरी परत जाऊ शकतो आणि स्वर्गाच्या राज्याचे वारस होऊ शकतो. ही भविष्यवाणी अब्राहमाच्या परिवाराद्वारे दाखवण्यात आली आहे. परमेश्वराने अनेक दशकांच्या फार लांब काळापासूनच अलिएझर, इश्माईल आणि इसहाक यांच्या प्रकरणामध्ये स्पष्ट उत्तर दिले आहे. 이 문제를 하나님께서 정리를 해 주시게 된 것입니다. जेव्हा आपण इसाकाच्या जन्माच्या प्रक्रियेला पाहतो तेव्हा 바라보게 될 때 하나님께서 परमेश्वराने अब्रामाचे नाव बदलून राष्ट्रसमूहाचा जनक असे ठेवले. 열국의 아비로서 परमेश्वराने साराचे देखील नाव बदलून राष्ट्रसमूहाची माता असे ठेवले. परमेश्वराने त्यांना राष्ट्रसमूहाचा जनक आणि राष्ट्रसमूहाची माता या पदव्या दिल्या ज्याचा अर्थ आहे संपूर्ण जगाचा पिता आणि संपूर्ण जगाची माता. 그래서 या व्यतिरिक्त लूक अध्याय 16 मध्ये जेव्हा आपण येशूच्या द्वारे देण्यात आलेल्या दाखल्याला पाहतो तेव्हा श्रीमंत मनुष्य मरण पावला आणि पुढील जगात गेला आणि त्याने मोठ्याने पुकारले हे बापा अब्राहमा. याच्याद्वारे आपण स्पष्ट रूपाने समजू शकतो की अब्राहमाच्या परिवाराच्या इतिहासाद्वारे परमेश्वराने आपल्यासाठी काय व्यवस्थित केले आहे आणि स्वर्ग जेथे आपण जाणार आहोत त्याचा वारसा कोण प्राप्त करेल आणि कोणत्या मार्गाने आपण त्याला प्राप्त करू शकतो. 오늘날 이 시대에 या युगातही ज्यांचा स्वर्गीय मातावर विश्वास नाही त्यांच्यासाठी स्वर्गाचे राज्य खूप दूर असेल. 요원할 것입니다. या आपण गलतीकाराचे पुस्तक अध्याय 4:26 मध्ये परमेश्वराच्या वचनांच्या द्वारे त्याची पुष्टी करूया. 오직 위에 वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे? 누구시라고요? ती आपली माता आहे. 여기서 이 येथे या वचनांमध्ये स्वतंत्र शब्दाचा आधीपासूनच हा अर्थ आहे की ती आपली परमेश्वर आहे. स्वतंत्र असून ती आपली माता आहे. वचन 27 मध्ये असे म्हटले आहे 기록된 바 शास्त्रात असे लिहिले आहे अगे वंधे तुला मूल होत नसेल तरी आनंदित हो. 일러 외치라. ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर आनंदाची आरोळी मार कारण जिला पती ना आहे तिच्या मुलापेक्षा अशा सोडलेल्या स्त्रींची मुले पुष्कळ आहेत. बंधुजनो कोणाप्रमाणे इसाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. इसाकाप्रमाणे बनण्यासाठी आपण काय केले पाहिजे? 돼야 되죠. आपण त्या माताची संतान नाही व्हायला पाहिजे का जी स्वतंत्र आहे? 그렇지 않습니까? या आपण पुन्हा वचन 28 पाहूया. 형제들아 너희는 이 बंधुजनो इसाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. 그때에 परंतु त्यावेळेस देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला तसा आत्ताही होत आहे. 그러나 पण शास्त्रालय काय म्हणतो? त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही. 못하리라 하였나니라. 그런즉 형제들아 म्हणून बंधुजनो आपण दासीची मुले नाही तर आपण कोणाची मुले आहोत? स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. 결국 शेवटी आपली सार्वकालिक माता परमेश्वर त्या स्थितीमध्ये आहे जी पापापासून स्वतंत्र आहे. 어머니 하나님 बायबल वारंवार म्हणते बंधुजन हो इसाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. 그렇다면 परमेश्वराने म्हटले की आपण ती अभिवचनाची संतती आहोत. 이렇게
말씀을 주셨는데 पहिलं योहान अध्याय 2:25 मध्ये असे म्हटले आहे, हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन आहे. इसाकाने कोणाच्याद्वारे वारसा प्राप्त केला? 그래서 오늘 여러분과 म्हणूनच इसाकाप्रमाणे अभिवचनाची संततीच्या रूपात पुन्हा जन्म घेण्यासाठी आपण स्वर्गीय माताची संतती झाले पाहिजे. या आपण रोमकरासचे पुस्तक अध्याय 8:16 वर एक दृष्टी टाकूया. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत 하나님의 자녀의 आणि जर मुले तर वारसही आहो. म्हणजे देवाचे वारीस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहो. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत असलो तरच. 할 것이니라. कारण आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. 없도다 구했습니다. 장차 भविष्यामध्ये परमेश्वराच्या संततीच्या रूपामध्ये आपण ज्या गौरवाचा आनंद उपभोगणार आहोत ती खरोखर वैभवशाली आहे. स्वर्गातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य देवदूत म्हणतील, या आपण आज या नगराचा आणि उद्या त्या ताऱ्याचा प्रवास करूया. भाऊ आणि बहिणींनो, ते दिवस लवकरच येत आहेत जेव्हा अशा प्रकारे आपली सेवा केली जाईल. त्या तेजस्वी जगामध्ये प्रवेश करण्यासाठी या आपण स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताच्या वचनांना जास्तीत जास्त पालन करूया. 끝까지 अशी आशा करून की सियोनची सर्व संतती शेवटपर्यंत या विश्वासाला पकडून ठेवतील आणि महान आशीर्वादाने एक मोठे प्रतिफळ प्राप्त करतील. मी या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. आपले खूप खूप आभार.